नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आजच्या या व्हिडिओसाठी तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही कामात आहात, खूप घाई गडबडीमध्ये आहात, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाहीत, चुकून हा YouTube वरती तुमच्या समोर व्हिडिओ आला असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला आयुष्यभर कामी येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे विस्कटलेली घडी आहे किंवा माझ्या आयुष्यात हे चांगलं नाही, माझ्या आयुष्यामध्ये ते चांगलं नाही, मी हे उपाय करते, मी ते उपाय करते, मी एवढ्या सेवा केल्या, मी हे स्टोन हातामध्ये घातले, मी ते यंत्र घरामध्ये आणले, घरामध्ये ह्या वस्तू लावल्या, त्या वस्तू लावल्या, पण काहीच फरक पडला नाही, तर हा व्हिडिओ जो आहे तो आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी आयुष्य बदलण्यासाठी उपयोगी ठरू शकतो। आणि या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, आजकाल जे आपण हे कलियुग म्हणतो ना, या कलियुगामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगणार नाही। तुम्हाला पैसे घेऊन उपाय सांगतील, तुम्हाला स्टोन देतील, तुम्हाला जग म्हणजे यो तेव तुम्ही त्याच्यात गुरफटत जाल, अशा गोष्टी प्रत्येक जण तुम्हाला सांगेल। पण आज या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, कारण आजकाल प्रत्येकाला आपला स्वार्थ प्यारा आहे। ह्या गोष्टी जर त्यांनी तुम्हाला सांगितल्यात, त्यांचा बिझनेस किंवा त्यांचं जे आहे ते कसं चालणार, बऱ्याच म्हणजे रेमेडीज झालं, ॲस्ट्रॉलॉजी झालं किंवा वस्तू विकणारे झालं, हे झालं, प्रत्येकाला आपापला आहे आणि हो आपला फायदा पण बघितलाच पाहिजे, पण त्याच्यासमोर तुमच्यासाठीही काही महत्त्वाच्या गोष्टी, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा। आणि हो, मी तुम्हाला सांगतेय म्हणजे मी खूप काही परिपूर्ण किंवा खूप मला नॉलेज आहे असं नाही। जेव्हा मी सुद्धा म्हणजे अल्लड होती, नादान होती, मला काही गोष्टी कळत नव्हत्या, मी काय अगदी म्हणजे सती सावित्री सुरुवातीपासून नाही, पण ज्या दिवशी मला या गोष्टी कळाल्या, आणि हो एका दिवसात मला या गोष्टी कळाल्या नाही, जसं जसं काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या तसं तसं मी माझ्या स्वतःमध्ये काही बदल करत गेले, स्वतःच्या मनावर काही कंट्रोल करत गेले, आणि काही महाराजांच्या कृपेने आपोआप मला न कळता माझ्यामध्ये ते बदल झाले। आणि एवढ्या वर्षाचं रोज 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 काहीतरी बदल होत, मी स्वतः काहीतरी चेंज करत, मनावर कंट्रोल ठेवून आज मी म्हणू शकते की हो, जसं हवंय तशी माझी लाईफ आहे। जे आपण म्हणतो की सेवा करून, हे करून, ते करून म्हणजे उपयोग नाही, माणुसकी ठेवा किंवा कर्म चांगले करा, त्या गोष्टी म्हणजे मी असं नाही खूप मोठं दान धर्म वगैरे नाही, पण जे आहे ते अगदी व्यवस्थित आहे, मी माझ्या ह्याच्यावर सॅटिस्फाय आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट, प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक समस्येवर उपायच हा हे नसतो, काही झालं उपाय करायचा, काही झालं हे करायचं, आणि प्रत्येक गोष्ट इझिली, म्हणजे घरामध्ये हे यंत्र आलं की इझिली माझ्या ह्या गोष्टी व्हाव्यात, मी हातामध्ये हे घातलं की इझिली माझ्या गोष्टी व्हाव्यात, नाही। आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो। हो, तुम्ही उपाय करा, पण त्यासोबत तुमचं भाड्याचं घर असू द्या, तुमचं स्वतःचं घर असू द्या, लग्न झाल्यानंतर सासरचं घर हे माझं घर आहे, माझा संसार आहे, माझ्या घरासाठी, माझ्या संसारासाठी मला माझे एफर्ट्स टाकायचे आहेत, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। कारण आजकाल ना लग्न झालं तरी ना आपण की म्हणजे 70% 80% नाही, माझं माहेरच आणि सासरला म्हणजे दुसरं घर, सासरचे माणसं म्हणजे दूरचे माणसं, फक्त नवरा माझा, ह्या गोष्टी तुम्ही करताय, ह्यामुळे आजकाल संसार तुटत आहेत। आणि जे आपण म्हणतो ना की सासरच्या लोकांमध्ये लगेच लग्न झालं की वाटण्या होणार, वेगळं राहणार, न बोलणं, सणवार असलं तरी आपल्या मूळ घरी न जाणं, सासू सासऱ्यांना न बोलणं, दीर जाऊ कोण आहेत काय आहेत मला माहित नाही, ह्या गोष्टी होणं वाढत चाललेल्या आहेत। मी नाही म्हणत की तुम्ही हो अगोदरच्या सारखं खूप गुळपीट एकत्र राहा, असं करा तसं नाही करा, नाही, जे काही आहे, पण आपलेपणा जो असतो ना, हे माझं घर आहे, हे माझं सासर आहे, ही माझी माणसं आहेत, जो माझापणा आहे ना, जो आपलेपणा आहे ना, हा तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा। आणि मग बघा तुमच्या आयुष्यातल्या ज्या अर्ध्या समस्या ज्या तुम्हाला येत आहेत ना,
त्या सुटून जातील. हे स्वतः मी करत आहे. आता बरेच जण बघा वाटण्या वगैरे ह्या गोष्टी, पण आजही मला प्राऊड आहे की माझी मोठी जाऊ जी आहे ती माझ्या बहिणीपेक्षा जास्त ती मला प्रिय आहे. म्हणजे माझ्या यांच्यापेक्षा जास्त जर माझ्या मनामध्ये मोठं स्थान असेल वरचं तर ते माझ्या जाऊबाईंचं आहे. माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत त्यांचं आहे. आणि हे वाटण्या वगैरे ह्या गोष्टी ना म्हणजे दूर दूर पर्यंत आमच्यामध्ये नाहीये, दूर दूर पर्यंत. हा असं नाही की मी रोज त्यांच्याकडे जाते, हे करते ते करते. त्या वेगळ्या गावाला राहतात, मी वेगळ्या गावाला राहते. पण जे सण असतात जे पूर्वीपासून मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते बघा की जे आपण यूट्यूबवर ऐकतो, गुगलवर वाचतो त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. पण त्याही अगोदर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पिढ्यानपिढ्या ज्या चालत आलेल्या परंपरेनुसार गोष्टी आहेत त्या तुम्ही अगोदर फॉलो करा आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांनी सांगितलेले कुठे ऐकलेले तुम्ही फॉलो करा. कारण आपल्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आमच्या घरात म्हणजे आमच्या सासूबाईंनी किंवा माझ्या माहेरी झालं, माझ्या सासरी झालं, वर्षभर जरी आपण एकत्र आलो नाही तरी सुद्धा दिवाळी आणि ज्या आपले गौरी गणपती असतात, गौराई असतात, त्याला एकत्र येणं, आपल्या मूळ गावी जाणं हे अनिवार्य आहे. मग भले तुमच्यामध्ये कितीही वाद असू द्या, काही असू द्या, पूर्वीपासून आमच्यामध्ये आहे की ही गोष्ट वेगळी करायची नाही आणि आम्ही ती फॉलो करते. आणि जोपर्यंत श्वास असणार आहे तोपर्यंत ही जी रूढी परंपरा आमच्या घरात चालत आलेली आहे ती मी कायम चालू ठेवेल. भले पुढे भविष्यामध्ये काय होईल का नाही, पण जे सणवार आहेत रूढी परंपरेनुसार एकत्र करण्याचे ते मी कायम करेल. कारण मी लहानपणापासून माझ्या आईला सुद्धा हेच करताना बघितलेलं आहे. आणि त्यामुळे काही का म्हणा की आमच्या आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना समाधान, आजकाल तुम्हाला पैसा मिळेल, सगळं काही मिळेल, सगळ्या गोष्टी विकत घेता येईल, पण मनशांती आणि समाधान तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि आज माझ्याकडे ते आहे, यासाठी मी प्राऊड फील करते. ही झाली दुसरी गोष्ट. त्यानंतर मी तुम्हाला आत्ता हे सांगितलं की वर्षातून एक वेळा तुमचे मूळ देव ज्या गावी आहेत, तुमच्या जावेकडे असतील, तुमच्या सासूकडे असतील, जिथे कुठे असतील, वर्षातून एक वेळा आपल्या मूळ देवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या मूळ गावी जिथे देव आहेत तिथे अहंकार सोडून, मी तुझं माझं जमत नाही हे सोडून तिथे जा. आणि पूर्वीपासून तुमची जी चालत आलेली जी काही देवी असेल, आता आमची तुळजाभवानी आहे तर आमच्याकडे काय ना असा गोल दगड आहे आणि त्याला शेंदूर लावलेला असतो, तर त्या देवीसाठी वर्षाला त्याच्यावर म्हणजे अभिषेक काय काय, आता मला एवढं ते सांगता येत नाही पण ते माहिती ते करतात. तर आणि आमचं तिरुपती बालाजी कुलदैवत आहे तर आमचं त्यांचं पारणं असतं, तर ते ह्यासाठी वर्षातून एक वेळा तुम्ही सासरी जायचं आणि काहीतरी आपल्या त्या कुलस्वामीला, घरची जी देवी आहे, आता ती माझ्या जाऊकडेचे, मग मी कसं करू, तिला चांदीचे काहीतरी डोळे करणं किंवा चांदीचं काहीतरी हे करणं, किंवा काही जरी नाही झालं आपल्या मिस्टरांच्या हाताने पौर्णिमा असते देवीची तर तिला शेंदूर लावणं, किंवा जे तुमच्या परंपरा असतील ना ते तुम्ही वर्षाला एकदा जाऊन करा. मग बघा कशाला तुमच्या आयुष्यामध्ये नवरा बायकोमध्ये वादविवाद होतात, कशाला तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, कसे काय तुमचे मुलं जे आहेत ते वाईट वळणाला, वाईट नादाला लागतात, नाही लागत. जर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं करत असाल, कुलस्वामिनीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर ह्या समस्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाहीत. आणि हो, हे आयुष्य आहे, समस्या आल्या तरी सुद्धा तुमच्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने तुम्ही त्या पार करून कसं पुढं जाल हे तुमच्याही लक्षात येणार नाही. एवढं इझिली तुम्ही ते संकटाचे दिवस, अडचणीचे दिवस पार करून पुढे जाल, आपोआप तुम्हाला मार्ग मिळतील. पण ही गोष्ट आवर्जून फॉलो करा. जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही उपाय करा, कितीही यंत्र तंत्र मंत्र घरात ठेवा, घरातले लावा, पण तुम्ही जर तुमच्या कुलस्वामिनीचं करत नसाल, आपल्या घरातील माणसांना शिव्या देत असाल, त्यांच्यासोबत हे करत असाल, ईर्ष्या ठेवत असाल, तर कोणताही देव तुम्हाला पावणार नाही. ही एक गोष्ट फॉलो करा. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपले पित्र. आता बरेच जण काय करतात, म्हणजे मी बघितलेलं आहे, डोळ्यासमोर बघितलेलं आहे की गौराईला, माहेरच्या गौराईला जायचं, पितृ वगैरे असेल, माझ्या आईला होत नाही, मग माझी वहिनी माझ्या आईला करू लागत नाही, म्हणून माहेरच्या पित्र जेव्हा असतात तेव्हा आईला मदत करायला जायची, पण जेव्हा सासरचे पित्र असतात तर त्यांना माहीतही नसतं आणि त्या सासरच्या घरी जातही नाहीत.
ठीक आहे, आज आपण जॉब करतो, आपल्या मुलांच्या शाळा आहेत, तुम्हाला सासरी जाणं होत नाही, नका जाऊ, पण आपले सासरकडचे जे पित्र आहेत त्यांचं स्मरण करून पितृपंधरवाड्यामध्ये ज्या काही तुम्हाला सेवा करणं होतील त्या करत जा. आणि जेव्हा महिन्याची अमावस्या येते तेव्हा आपल्या पित्रांचं स्मरण आवर्जून करत जा. आणि त्याहीपेक्षा पुढची गोष्ट म्हणजे बरेच जण आपल्या नवऱ्याला, सासरच्या माणसांना, त्यांच्या आईला, वडिलाला, भावाला, भाऊजाईला बोलू देऊ नाही, असं करू नका. ठीक आहे, तुम्हाला ते आवडत नाही ना, पण तुम्ही तुमच्या मिस्टरांना, तुम्हाला तुमच्या आईपासून, तुमच्या भाऊ भाऊजाईपासून तोडल्यावर तुम्हाला कसं वाटेल? आपला आत्मा जळत असतो, आपला आत्म्याला दुःख होत असतं. आणि आपण मेलो जरी ना तर आपलं हे शरीर नष्ट होतं, पण आत्मा हा अमर आहे. आणि त्या आत्म्याचा तळतळाट जो आपण घेतो ना तो खूप मोठा असतो. त्याच्यामुळे हे करू नका. ठीक आहे, तुम्हाला जायचं नाही, पण महिन्यातून एक वेळा आपल्या मिस्टरांना आवर्जून, तुमचं जर गाव जवळ असेल गावी पाठवा, गाव लांब असेल महिन्यातून एक वेळा, 15 दिवसातून एक वेळा आठवण करून द्या. अहो, तुमच्या आईवडिलांना फोन केला का? तुमच्या भावाला फोन केला का? हे स्वतः मी फॉलो करते. हो, मला वर्षभर माझ्या सासरी जाणं होत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मी गौराईला जाते आणि दिवाळीला जाते. आणि आता काय आहे ना की मला मुलगी आहे आणि माझे मिस्टर दुसरं बाळ जे काही असेल ते होऊ द्यायचं नाही म्हणतात. तर मग ते माझ्या जावेचे लेकरं आहेत, मग ते दूरचे, माझी मुलगी, असं नाही. जावेचे मुलं सुद्धा माझ्या मुलीचे सख्खे बहीण भाऊ आहेत असं मी तिला सांगते. आणि मग दिवाळीला जाण्याच्या ऐवजी मी काय करते की तिला कळावं की भाऊबीज असते, आपल्या भावाला राखी बांधायची, राखी पौर्णिमा, भाऊबीज. तर ह्याला सुद्धा मी आता संभाजीनगरला जे आहे ते जात आहे. स्पेशली वेळ जरी नसेल, शाळा बुडवून, मिस्टरांना जरी सुट्टी नसेल, तर आपलं बसमध्ये का होईना पण मी जात आहे. आणि हे मी पुढे फॉलो करणार आहे कायम. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की हे एक करा, कोणाला कोणापासून तोडू नका. भलेही हा तुमचे मिस्टर म्हणजे तुम्हाला घरामध्ये देत नाही, पण सगळं तिकडं भरती करतात, हे करतात, हे पण चुकीचं आहे. पण कोणाला कोणापासून ताटातूट करायची नाही, किमान त्यांना बोलण्यासाठी तरी एक द्यायचं. आणि मी स्वतः हे करते की 15 दिवस, महिना झालं किंवा सारखं मग जेव्हा लक्षात येईल तेव्हा, अहो फोन केला होता का आईला, काय म्हटली आई, असं तसं, म्हणजे हे आपण करत राहायचो. आणि आता येऊया घरावर. मी सुरुवातीला म्हटलं होतं ना की भाड्याचं घर असू द्या, स्वतःचं घर असू द्या, तर हो, घर आहे, आपण त्या घरामध्ये राहतो म्हणजे त्या वास्तुदेवतेसोबत आपण राहत आहोत. आपल्यासोबत वास्तुदेवता, वास्तुदेवतेसोबत आपण, मग त्या वास्तूमध्ये आपण राहत आहोत. मग त्या वास्तूला चांगलं ठेवणं, स्वच्छ ठेवणं किंवा त्या वास्तूमध्ये सकारात्मकता ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. भले मग ते लोकांचं घर असे नका, पण त्या घरामध्ये जर तुम्ही सकारात्मकता ठेवली तर याचा लाभ तुम्हालाच होणार आहे, आपल्या कुटुंबाला होणार आहे. बरेच जण काय करतात, हे लोकांचं घर आहे, आपलं भाड्याचं घर आहे, मग मी कशाला स्वच्छ ठेवू, मग मी कशाला असं करू. नाही, त्याचा जो प्रभाव आहे तो तुमच्या कुटुंबावर पडत आहे, तुमच्या कुटुंबाच्या सुख शांतीवर पडत आहे. म्हणून सर्वात अगोदर भले तुम्ही उपाय करा, कितीही उपाय करा, पण घर स्वच्छ ठेवा. घराला स्वच्छ ठेवायला दिवसभर व्हिडिओ बघताय उपायांचे, सेवाचे, रेमेडीजचे, आणि घरामध्ये भांडे तसेच पडलेले आहेत, घरामध्ये गलिच्छ, बेडशीट बदलत नाही, बाथरूमच्या बाहेरचे पाय पुसणे कधी तुम्ही धुत नाही, सगळा ओटा भरून राडा पडलेला आहे, दुसऱ्यांना सांगतोय आणि आपल्या घरात असोय. टॉयलेट बाथरूम अस्वच्छ आहेत, कपडे तसेच पडलेले आहेत, कधी म्हणजे दुपारी 12 वाजता कपडे धुताय, संध्याकाळी दिवे लागणीला कपडे धुताय, संध्याकाळी दिवे लागणीला भांडे धुताय. असं करू नका. एक रुटीन बनवा. तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतात ना, दुसऱ्यांचं रुटीन बघायला आवडतं ना, मग आपले काम करत करत ते बघा. एका जागेवर बसायचं, आपले काम सोडायचे आणि यूट्यूब बघायचं, व्हिडिओज बघायचे, असं करू नका. मी परत एकदा सांगते, तुम्हाला आवडतं तुम्ही बघा, मी म्हणत नाही तुमची आवड सोडा किंवा तुम्ही ते बंदच करा बघणं, तुम्ही बघा, पण आपले काम करत करत तुम्ही ते बघा, म्हणजे तुमचेही कामं होतील आणि तुमची जी आवड आहे ती सुद्धा तुम्हाला जोपासणं होईल. हे तितकंच महत्त्वाचं. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मला माझं घर झाडून काढायचं आहे. दररोज तुम्हाला फरशी पुसणं होत नसेल तर 2 दिवसाला, 3 दिवसाला, जेव्हा कधी तुम्ही फरशी पुसता तेव्हा फरशी पुसताना मला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कधी तुम्ही मीठ टाकायचं, कधी गोमूत्र टाकायचं, कधी गंगाजल टाकायचं, कधी थोडीशी हळद टाकायची. दररोज म्हणजे जेव्हा जेव्हा फरशी पुसताय तेव्हा तेव्हा काहीतरी टाकून फरशी पुसायची. यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण
राहतं. त्याचबरोबर सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर कापूर आणि लवंग जाळायची. त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीला सुद्धा कापूर आणि लवंग जाळायची. सगळ्या घरामध्ये घंटी वाजवायची. घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल, बऱ्याच वेळेला प्रत्येक घरामध्ये सूर्यप्रकाश येतोच असं नाही, एखादी तरी रूम असते की तिथे सूर्यप्रकाश येत नाही, तिथे सारखा अंधार असतो. तर अशा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रूम मध्ये कानाकोपऱ्यात जेव्हा आपण घंटी वाजवतो तर त्या जागेतील जो वास्तुदोष असेल, त्या एरियातील जी नकारात्मकता असेल ती दूर होते आणि आपल्या घरात सकारात्मक वातावरण, सकारात्मक लहरी ज्या आहेत ना त्या वाढतात. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी असतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम अडचणी येतच नाहीत. आणि आल्या तरी सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सहजासहजी त्या पार करून आपण पुढे जाऊ शकतो. कारण आयुष्यामध्ये अडचणी संकट हे तर येणारच झाले, हा आयुष्याचा एक पार्ट आहे, पण ते सहजासहजी पार करून आपण पुढे जातो. आता प्रश्न येतो की ताई माझे मुलं ऐकत नाहीत, मुलं वाईट वळणाला लागलेले आहेत, व्यसनाला लागलेले आहेत, तर आपण काय करतो? दिवस रात्र हा मोबाईल बघण्यात, दुसऱ्यांची व्हिडिओ बघण्यात, व्हिडिओमध्ये कोणाच्या घरात भांडणं चालू आहेत, हो ती किती चांगलं करते, ही किती असं करते. पण ह्या सोबतच आपल्या मुलांवर, आपल्या नवऱ्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हा, नवरा एक गोष्ट बोलला की मग आपण 4 गोष्टी बोलायची, भांडणं वाढत जाणार. आपण म्हणजे एकाने जर रबर ताणलं तर दुसऱ्याने ते ताणलेलं रबर जे असतं ते जवळ न्यायचं असतं, कारण दोघांनी जर ताणलं तर रबर तुटू शकतो. आणि आजकाल याच्यामुळेच नवरा बायकोमध्ये डिवोर्स घेणं किंवा वेगळं होणं ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझा संसार आहे, ठीक आहे, समोरच्याची चूक झाली, पण मी समजून घ्यायचंय, मला माझा संसार वाचवायचा आहे, मला माझा संसार टिकवायचा आहे. म्हणून काही गोष्टी आपण ज्या आहेत त्या नमत्या घ्यायच्या आहेत. बघा, पूर्वीपासून आपण म्हणतो बाईला बाईपण, कधी माणसाला माणूस पण आपण म्हणतो का? बाईला बाईपण असतं असं म्हणतो का? कारण देवाने बाईला, स्त्रीला असं बनवलेलं आहे, तिला एवढं मन म्हणा किंवा जे काही एवढं मोठं मन की सगळं सामावून घेण्याची, सगळे बदल करण्याची, विस्कटलेली घडी कशी जुळवून आणतो एक स्त्रीच आहे. तो पूर्ण तुटलेला परिवार जो आहे तो ती एकत्र आणू शकते, विस्कटलेला संसार ती एकत्र आणू शकते. एका स्त्रीमध्ये इतकी शक्ती आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये काय पॉवर आहे, आपल्यामध्ये काय शक्ती आहे, माझ्या संसारासाठी या पॉवरचा, या शक्तीचा मी कसा उपयोग करू शकते याचा विचार करा. कधीतरी हे विचार करा. आणि तो अहंकार, मी शिकलेली आहे मग मी घरातले कामं करू का, मी शिकलेली आहे मग मी समोरच्याचं कशाला ऐकून घेऊ, मग त्याचं चुकीचंच आहे मग मी चुकीचं आहे तर मग मी असंच करणार, हे कुठेतरी आहे ना आपला संसार टिकवण्यासाठी, आपला संसार पुढे फुलवण्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी सोडा. अहंकार जो आहे तो लोकांना तुम्ही दाखवा. आपल्याच माणसांमध्ये अहंकार कशाला हवाय? नवरा बायको तुम्ही एक आहात, तुम्हाला संसार चालवायचा, तुमच्यामध्ये तुम्हाला अहंकार कशाला हवाय? आपल्यामध्ये आपल्याला मीपणा कशाला हवाय? जिथे आपलेपणा आहे, जिथे जिव्हाळा आहे, जिथे माया आहे, तिथे मीपणाला जागा ठेवू नका. आणि जो आज जर तुमच्यामध्ये असेल तर तो दूर करा. आणि मग बघा संसार किती सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीचा, चांगली असू द्या वाईट असू द्या, त्यात आनंद घेण्याचा प्रयत्न करा. कोणताच व्यक्ती परिपूर्ण नाहीये. तुमच्या नवऱ्याच्या काही गोष्टी चुकतात, मुलांच्या काही गोष्टी चुकतात आणि आपल्या स्वतःच्या सुद्धा काही गोष्टी चुकतात. तर त्या चुका ज्या आहेत ते समजावून, जे ओरडून भांडून करतो तर ते प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करा. आणि त्या चुका पुढच्या वेळी कशा होणार नाहीत, समोरच्याकडून पण कशा होणार नाहीत, आपल्याकडून पण कशा होणार नाहीत, काय बदल केल्यानंतर ह्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याच्यावर विचार करा. सगळ्यांनी चर्चा करा आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक गोष्टीसाठी उपाय हे सोल्युशन नाही, प्रत्येक कोणत्या अडचणीसाठी रेमेडीज हे सोल्युशन नाही. ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्यामध्ये बदल करावे लागतात, आपल्या घरात करावे लागतात. तेव्हा कुठे संसाराचा गाडा जो आहे तो सुरळीत चालतो. आणि मग 2 चाकं जी आहेत, आपण म्हणतो ना की एका हाताने टाळी वाजत नाही तर दुसरा पण हात लागतो टाळी वाजवण्यासाठी. मग तो हात ठेवा तरी आपल्यातला मीपणा जर तुम्ही वाढवत चालला तर दुसरा हात राहणार नाही. म्हणजे आपण डिवोर्स वगैरे होणार. मग दोघं जर एकत्र असू, भांडू, खेळू, काही करू, रडू पडू, एकमेकांची माया करू,
पण आपला संसार तर आपण फुलवू, पुढे त्या संसाराच्या वेलीवर जी फुलं म्हणजे आपली मुलं येणार त्यांना चांगलं वळण लावू, कारण ही जी वंशावळ आहे ती आपल्याला पुढे वाढवायची आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जेव्हा मी उपायांचे सेवेचे व्हिडिओ टाकते ना, तेव्हा मला म्हणजे असं 100तून एखादे म्हणतात बघा की काय ही बडबड करते, ह्या गोष्टी कशाला सांगतात, डायरेक्ट पॉइंटवर येत जा ना, डायरेक्ट उपाय सांगत जा ना. तर बघा, उपाय रेमेडीज हे तुम्हाला लोक पैसे घेऊन फ्रीमध्ये प्रत्येक जण तुम्हाला सांगेल, पण ह्या ज्या गोष्टी मी बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये सांगते ना, ह्या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगणार नाहीये. आणि एक माझी तळमळ की तुम्हाला उपाय तर कुठे ऐकायला मिळतील, भले माझे व्हिडिओज कोण बघताय, किती व्ह्यूज येत आहे, तुम्ही परत माझे व्हिडिओज बघताय का, याच्यासाठी मला काही घेणं देणं नाही. अगदी एक जणांनी जरी व्हिडिओ बघितला आणि त्यांनी ह्या गोष्टीचा त्याच्या आयुष्यामध्ये उपयोग केला, त्याचं आयुष्य चांगलं झालं, त्यांच्या घरात सुख आलं, त्यांच्या स्वतःत काही चांगले बदल झाले, तर हे सुद्धा माझ्यासाठी खूप मोठं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या मी शिकले, एका दिवसात नाही शिकले, पण दिवसेंदिवस जसे जसे दिवस गेले, काही अनुभवातून शिकले, काही माझ्या आपल्या माणसांनी मला गोष्टी सांगितल्या, काही मी व्हिडिओज मधून, काही गुगल म्हणा की काही समाजाकडून म्हणा, काही मैत्रिणींकडून, सगळीकडून जे चांगल्या गोष्टी मला घेता येतील त्या मी घेतल्या आणि हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये बदल करत गेले. आणि त्यामुळे ना आज मला प्रत्येक गोष्टीसाठी उपाय करायचा, प्रत्येक गोष्टीसाठी तोडगा करायचा, हे यंत्र आणायचे, त्या वस्तू घरात लावायच्या, खरंच मला याची गरज पडत नाही. कारण आपल्या संसारावर, आपल्या घरावर जर आपण लक्ष दिलं आणि हे केलं ना, तर नाही म्हणजे त्या गोष्टींची आपल्याला एवढी गरज भासत जी आहे ना, ती भासत नाही. त्याच्यामुळे आता आजच्या व्हिडिओला तर तुम्ही काय म्हणाल, काय बडबड, काय सांगितलं, जे म्हणायचं ते म्हणा, पण यातला एक जरी पॉइंट तुमच्या लक्षात आला, तुम्ही ते अंमलात आणला, तुमच्या आयुष्यात जर म्हणजे तुटणारं हे असेल, ते सावरलं एकाचं तरी जरी ना, तर ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघितला, मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ह्या ज्या गोष्टी ऐकल्या आहेत ना, याचा आपल्या आयुष्यात म्हणजे अंमलात आणा ह्या गोष्टी, आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप सुख, समाधान, समृद्धी, पैसा आणि सर्वात महत्त्वाचं मनशांती, तुमच्या कुटुंबात शांती, एकोपा, प्रेम राहावा, हीच मी महाराजांची प्रार्थना करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे थांबवते. श्री स्वामी समर्थ.